उपोषणाचा दुसरा दिवस, प्रशासन मात्र सुस्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामपंचायत मार्फत आर्थिक भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक 14 ऑगस्ट पासून अर्धनग्न होऊन बेमुदत उपोषणास आज दुसरा दिवस असून सुद्धा प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यास हतबल का आहे, असा प्रश्न उपोषण करणाऱ्या व जिल्हावासियांना पडला आहे। पीबी सिसोदे, भूपेंद्र राजपूत, गोविंद तडवी, शीतल आहिरे, महेंद्र पवार, SR कोळी, KJ वसावे, गुरवाप्पा, दिनेश वाघ, बुधवंत आप्पा, महेश चौधरी असे 11 ग्रामसेवक यांच्यावर लाखोचा आर्थिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप आहे। सदरील ग्रामसेवकांनी कोणत्या कामात किती लाखाचा भ्रष्टाचार केला आहे याची सविस्तर माहिती पुढील बातमीपत्रात आम्ही दाखवू। चंद्रकांत जाधव पाटील, ग्रामपंचायत पिंगाण्याच्या अपहारासंदर्भात आम्ही उपोषणाला बसलोय। आमरण उपोषण अर्धनग्न। आज दुसरा दिवस आहे। कुठलाही प्रशासकीय अधिकारी आलेला नाही आज चौकशीसाठी, परंतु पूर्ण जिल्ह्याभरातून किंवा बाकी मुंबई पासून आम्हाला फोन येत आहे की काय झालं, काय निर्णय झाला, कोणी तपास करण्यासाठी आले का तुमच्या, तर कुठलाही अधिकारी आलेला नाही। फक्त बाहेरच्या बाहेर वाऱ्यावर वरात चालू आहे त्यांची की आम्ही निकाली काढलंय, पण काय निकाली काढलंय आणि काय आदेश केले आम्हाला समजत नाही इथपर्यंत। फक्त बाहेरून कोणीतरी बातमी घेऊन येतं आणि तुमचे निर्णय कुठेतरी निकाली काढले, पण जोपर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आता आम्ही ऑनलाईन पाणी दोन दिवसापासून बंद ठेवलेलं आहे, तर याच्या पुढे प्रशासन काय कारवाई करतं ते बघू। हे म्हणतायत की जे अधिकारी आहेत ते अधिकारी निष्पन्न झाले की भ्रष्टाचार झालाच आहे। अपार त्या चौकशीमध्ये त्यांच्या अपार झालेला त्यांना सिद्ध केलेला आहे त्यांनी। अजून बाकीची रक्कम त्यांना वाचवण्यासाठी अनियमितता म्हणून दाखवण्यात आलेली। 1 लाखामागे 20,000 अपार दाखवला आहे, 80,000 अनियमितता दाखवली। तर आम्हाला अहवाल चौकशी अहवाल देणाऱ्याने आम्हाला प्रूफ करून दाखवा की अनियमितता म्हणजे काय, हे देखील आम्हाला समजत नाही। ती रक्कम देखील पूर्ण 100% अपहारातच गेलेली रक्कम आहे, परंतु वाचवण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रशासन गोलमाल करत आहे। का कारवाई होत नाही? कारवाई करत नाही, पैसे घेतलेले ग्रामसेवकांकडून, त्यांना वेळोवेळी हप्ते पोचलेले, त्याचे कारण हेच निघतंय। कारण स्वच्छ प्रशासन राहिलं असतं तर त्यांनी लगेच कारवाई केली असती त्यांच्यावर। संजय मोहिते, शहादा।